नमस्कार मंडळी. तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये. नवीन चॅलेंज घेऊन. तर ह्यात काय करायचंय माहितीये, मी ह्याच्यासाठी एक किंवा दोन आउटफिट चूज करणार आणि तो माझ्यासाठी. मग आम्ही टॉप बॉटम ड्रेसेस काही पण त्याला जे वाटेल ते एक पूर्ण आउटफिट. मग त्याच्यावरनं आम्ही स्टायलिंग, कोणाला कसं सूट करतंय किंवा तो कसा दिसतोय ह्याच्यावरनं ठरणार आहे आजचा विनर. तर बघत राहा व्हिडिओ. कसा वाटतंय? आर यू एक्साइटेड? येस. शॉपिंग मी म्हटलं पण. की मी एक्साइटेड असतोच. तुम्ही पण असाल. तर आता सगळ्यात पहिला चान्स मी देतो निकिताला. येस. नाही चान्स मी निकिताला देत नाहीये. मी निकितासाठी आता चूज करणार आहे. तर आता बघूयात निकिताला आवडतंय का. आता बघतो मी पण हळूहळू. तर खूप आहे सध्या इथं. आता बघूयात कुठलं चांगलं वाटतं कुठलं नाही ते बघू. जसं तर आता मी बघतोय यू कॅन स्टार्ट नाउ. काय चांगलं वाटतंय ते. काय तुझा प्लॅन आहे का काय घेणार आहे असं काय? मला माझ्याच कपड्यांचं कळत नाही कधी कधी. तर तुझ्या कपड्यांचं कधी कळणार आहे मला. चला, छान कलेक्शन दिसतंय मला इकडे आज. लेट्स सी हा काय चांगलं करतोय. आता माझा असा प्लॅन आहे की आधी सगळं फिरून घ्यायचं, स्कॅन करायचं. स्कॅन केल्यानंतर मग आपण ठरवायचं. मग मी ठरवणार की हिला काय द्यायचं आहे ते. आधी मला स्कॅन करणं गरजेचं आहे, मला अभ्यास करणं गरजेचं आहे पूर्ण ह्याचा. त्यानंतर मी ठरवू शकतो. चालाक ब्रो. पण चूज करू शकतो ना तुझ्यासाठी. म्हणजे पूर्ण ड्रेसिंग आहे का? खालची चप्पल पण आहे? करू शकतो. म्हणजे खालची चप्पल पण काही पण ना. हो नाईस वन. कुठली नाही पण बोलली तू? नाही मी नाही बोलले काय. हा मग तू ही नाही पण बोलली का? ही नाही पण बोलली का? हा पहिलं जे हातला तर त्याला बोलले त्याला ना. पण मी ठीक आहे पण एवढं काही खास नाही वाटत. बघतो मी, थांब मी चेक करतो. आज सगळं ह्याचं चॉईस नाही, मी काहीच नाही सांगणार. फायनली मी जीन्स सेक्शनला आलेलो आहे सगळं बघून. आणि आता मी निकितासाठी जीन्स चूज करणार आहे. त्याच्यावरती शर्ट वगैरे अजून काही नाही, जीन्स करणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती त्या हिशोबाने मी शर्ट चूज करतो. आधी जीन्स बघू आपण. थांबा. ठीक आहे. तुझी कंबर किती निके? आता हा महत्वाचा प्रश्न तुला सांगावा लागेल. आता मी सध्या खूप जाडी आहे त्याच्यामुळे मी ह्याच्यावर सांगू शकत नाही मला काय साईज लागते. म्हणून मी तुला विचारलं. चॅप्टर छान छान आहे इकडे बघा. आज ह्याच्या मनाने मला हे स्टाईल करणार, त्याला जशी स्टाईल आवडते ना तसं असं तो बोललाय. म्हणजे ही जीन्स ग्रे जीन्स आणि ह्याच्यावरती त्यासाठी एखादा ब्लॅक टॉप ब्लॅक शर्ट मी चूज करणार आहे. आता बघूयात तर कसं वाटतं कमेंट मध्ये सांगा. म्हणजे चांगलं करतोय ना झाल्यावर विचार की. आता मला चेंज करायचं खरं तर निकितासाठी. ती जीन्स ग्रे जीन्स घेतली होती ना ती चेंज करणार आहे. कारण मला हे शेड आवडलेत तिच्यासाठी. आणि मोस्टली तिने असे शेड कधी ट्राय केलेले नाहीयेत. त्याच्यामुळे मी आता फिक्स केलेलं आहे की मी आता ब्ल्यू जीन्स घेऊन येतो. मग आता मी आधी मी ब्ल्यू जीन्स घेऊन येतो. त्याच्यानंतर मी सांगतो मला हे तर काय यार ह्याचे बदलते चॉईस अशी बदलते. पकड कसं वाटतंय? माझ्यासाठी हे चूज केलंय. मला पॅटर्न खूप आवडली. आय गेस थोडंसं लूज आहे, एक साईज स्मॉल हवी आहे. बट अदरवाईज त्याला असं ड्युअल टोन आहे. आता मला जरा डाऊट आहे. जॅकेट टाईप घातलं ना मस्त वाटेल. आता माझी शॉपिंग झालेली. आता आम्ही माझ्या शॉपिंगसाठी आलेलो आहे. म्हणजे शॉपिंग म्हणजे चूज केलेलं आहे आणि ते तिला आवडलेलं सुद्धा आहे. आणि गुड वन. म्हणजे माझी चॉईस चांगलीच असते हे तिला कळलेलं आहे आज. आणि आता माझ्या शॉपिंगसाठी आले. हे बघा आता हे मलाच लावून फिरावं लागतं शॉपिंगला आलं की. हजबंड ड्युटीज. हा ना. बघू आता मॅडम करतील चूज तेव्हा बघूयात आता. येस. आता माझी बारी आहे चूज करायची. घेशील ना चांगलं? घेशील ना चांगलं? मस्त देईल रे. तू फक्त बघच आता फक्त बघच तुम्ही कसं देते. फक्त सुचत नाही मला काय घ्यायचंय पण मी देणार आहे. बेस्ट देणार आहे. स्ट्रॅटेजी अशीच आहे की आशिषने कसं सगळं बघितलं होतं तसं मी सगळं बघणार आहे पूर्ण.
आता माझं अर्ध बघून झालंय, अर्ध मी बघते आणि मग त्याच्यानंतर सिलेक्ट करते. हा शर्ट मला आवडलाय. तुला साईज काय लागते? मला एक्सेल. ओके, हा शर्ट जरा आवडलाय मला. आता ह्यावर मी बॉटम बघते, छान दिसेल तुला. तो शर्ट बघून तर खरं वाटतंय अंकलचा शर्ट आहे तो, काय सांगू ए तुम्हाला. यार, बघा लिटरली बघा, मी असे शर्ट कधी घालत पण नाही, फुल अंकल तू टाईप शर्ट ट्राय आहे. तर कर. अंकलचे शर्ट इथं नाही, इथं सगळे यंगस्टरचे शर्ट दाखवतात आणि हा तुला आवडेल, चांगला दिसेल. तू ट्रायच नाही करत कधी. किंवा ह्यात ना हा ग्रीन कलर पण आहे, हा ग्रीन कलर पण छान दिसेल. तर मॅडमनी माझ्यासाठी आता पॅन्ट चूज केलेली आहे. भाई Yes. फाटकी व्हाईट. मला पण पाहिजे होती आणि तुला पण पाहिजे. ए मला शर्ट पण दिसलाय, मॅचिंग मॅचिंग करायचं. चांगलं वाटेल तसं, काय वाईट नाही. मस्त दिसेल. बस साईज एका बघू दे आधी. डबल एक्सेल आहे. बघू आता, तुम्हाला डायरेक्ट दाखवतो, डायरेक्ट तुम्हाला Direct, धप्पा देतो डायरेक्ट आता direct. जाऊन डायरेक्ट घालून डायरेक्ट येतो तुम्हाला दाखवतो. माझ्यासाठी मॅडमनी केलंय चूज, हे बघा. आणि हा मी आता बघू ट्राय करतो, बघतो कसं वाटतंय ते. दाखव ना, तू दाखव. मी दाखवलं ना त्यांना. तिथं आरशात दाखव. बोल, हा मी आहे. हा मी आहे आणि मी त्याची बायको. हे बघा, निकिताने चूज केलंय माझ्यासाठी. ही जीन्स जरा थोडीशी हाईट कमी वाटते, म्हणजे मला सवय नाही आहे तसं घालायची, ते मे बी असं वाटत असं मला, बट चांगलं वाटतं, म्हणजे मस्त वाटतंय. हे बघा, मी देतो 9 out of 10 त्या ड्रेसिंगला. भारी माझ्या बायकोची ड्रेसिंग सेन्स. छान वाटतं. मी जो आता आशिषसाठी आउटफिट चूज केला होता, ह्याआधी जो मी पिंक स्ट्राईप्सवाला बघितला होता बघा, तो पण मस्त वाटत होता. पण अनफॉर्च्युनेटली तर साईज नव्हती म्हणून तो घेता नाही आलाय. मग मी हा घेतलाय आणि हा पण छान वाटतं, असं पार्टीवेअर, बीचवेअर, असं गोवा वगैरेला गेल्यावर घालायला छान आहे. मला आवडतं असे, त्यासाठी घेतलंय. मला असं वाटतं माझं आउटफिट, मी चॉईस केलेलं आउटफिट जास्त चांगलं आहे. व्हॉट डू यू थिंक? आता आमच्या दोघांचं झालेलं आहे Shopping शॉपिंग, झालेली म्हणजे आहे. चूज करून जे आमचं चॅलेंज होतं ते आम्ही केलेलं आहे. आता तुम्ही सांगालच व्हिडिओमध्ये कुणाची चॉईस चांगली आहे तसं. हा. आणि आता बघू जरा थोडं काय टी शर्ट्स वगैरे घ्यायचे असेल मॅडमला, मला जरा चेक करतो आणि मग डायरेक्ट आता भेटूयात बिलिंग केल्यानंतरच. येस, तर अशा प्रकारे आमची शॉपिंग झालेली आहे आणि मजा आली, पण मजा आली, मस्त चॅलेंज वाटलं करायला shopping भारी करून. वाटलं. हा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कोण जिंकलं ते पण सांगा. हा, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि इंस्टावर फॉलो केलं नसेल तर तिकडे पण फॉलो करा. तिकडे फॉलो मला असं करा. वाटतंय मी जिंकली असणार आहे, कारण मी ह्याच्यासाठी चॉईस केलेला आउटफिट छान होता, फिटिंग मध्ये पण बसला होता. चालतंय, कोई बात नाही. बायको जिंकली काय मी जिंकलो एकच. मला माझ्या बायको चॉईस चांगली म्हणून बायको जिंकू शकते माझ्याकडे बघा. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इंस्टावर फॉलो केलं नसेल तर इंस्टावरती follow नक्की करा. फॉलो करा. चला.